बघा लक्ष द्या, NCERTचा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चनमध्ये तुम्हाला वर्क फाइंड करायचं. काय फाइंड करायचं बेटा? वर्क. मी आत्ताच कन्सेप्च्युअली तुम्हाला सांगितलं की अशा क्वेश्चनमध्ये आपल्याला डायग्राम प्लॉट करावं लागते. काय करावं लागते बेटा? डायग्राम. बघू आपण थोडंसं बघू. त्यांनी काय म्हटलंय? अ वुमन पुश अ ट्रंक ऑन अ रेल्वे प्लॅटफॉर्म विच हॅज अ रफ सरफेस. त्यांनी काय केलं? एक ट्रंक ऐवजी एक बास्केटबॉल, आपण जर मॉलमध्ये गेलो तर आपण ती बास्केट घेतली, तसं तिला काय करायचं आहे त्या ठिकाणी? त्याला अप्लाय केलाय बेटा. शी अप्लाइड अ फोर्स ऑफ 100 न्यूटन. किती फोर्स अप्लाय केला बेटा तिने? 100 न्यूटनचा. काय म्हटलंय? ओव्हर अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर. बेसिकली मी एक काय करतो माहिती आहे का? ग्राफ प्लॉट करतो. या ग्राफमध्ये जर बघितलं तर मी इथे फोर्स 50 लिहितो, इथे लिहितो 50 आणि इथे लिहितो बेटा तुमचा 100 न्यूटन फोर्स आहे. इकडे डिस्टन्स लिहित असताना आपण लिहू इथे 5, इथे लिहू 10, इथे लिहू 15, इथे लिहू 20. हे नॉर्मली तुम्ही करू शकता, बरोबर आहे की नाही? तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला हे करायचं आहे. त्यांनी 100 न्यूटन फोर्स कुठपर्यंत अप्लाय केला बेटा? बघा लक्षात घ्या, 10 मीटर डिस्टन्सपर्यंत 100 एवढा फोर्स त्यांनी काय केला? अप्लाय केला. त्यानंतर काय म्हटलंय? देअर आफ्टर शी गेट्स प्रोग्रेसिव्हली टायर्ड अँड हर अप्लाइड अ फोर्स. ती थोडीशी बोर झाली, तिने फोर्स किती अप्लाय केला बेटा आता? अरे किती न्यूटन अप्लाय केला? 50 न्यूटन. मग पण हे अप्लाय करत असताना लिनियरली तिने काय म्हटलं? द डिस्टन्स थ्रू विच द ट्रंक हॅज बीन मूव्ह 20. किती डिस्टन्स झालं टोटल? 20. म्हणजे 10 पर्यंत, 10 मीटर पर्यंत तिने काय अप्लाय केला होता? 100 न्यूटन. तिथनं पुढं काय केलं होता? 50. मग ग्राफ जर बघितला तर 50 इथे येतो, मग ग्राफ तुमचा असं बनून जातो. बनतोय ना? अरे समजतंय का बाळांनो? अरे कळतंय का तुम्हाला? आपण याला नाव देऊन टाकू. याला नाव दिलं मी A, याला नाव दिलं B, याला नाव दिलं C, हा D, हा E आणि हा F पॉइंट दिला. काही देऊ शकता तुम्ही, डझंट मॅटर. प्लॉट द फोर्स अप्लाइड बाय वुमन अँड देअर फ्रिक्शन फोर्स विच इज 50 न्यूटन वर्सेस डिस्प्लेसमेंट. कॅल्क्युलेट द वर्क डन बाय टू फोर्सेस ओव्हर. त्यांनी काय म्हटलं बेटा? 20 मीटर पर्यंत. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? वर्क. काय कॅल्क्युलेट करायचं आहे बेटा? वर्क. वर्कसाठी मी बेसिक सांगितलं. हा जो आहे हा काय बनतोय बेटा तुमचा? रेक्टँगल बनतोय ना? अरे बनतोय का? मग याचा एरिया काय येईल रे बेटा? याचा एरिया जर आपण बघितला तर 100 × 10 येईल. अरे येतोय का? एरिया ऑफ, आपण एरिया ऑफ काय म्हणू बेटा? ABEF, ABEF प्लस याचा एरिया, हा ट्रॅपेझियम आहे. हा काय बेटा? ट्रॅपेझियम. मग एरिया, कुणाचा एरिया रे बाळांनो? इथे काय येईल? बी पासून स्टार्ट करा. BCDE. हा एरिया काढावा लागेल. आता याचा एरिया काढणं तर सिंपल आहे. आपण काय केलं? 100 × 10 केलं. 100 न्यूटन फोर्स होता, 10 मीटर. प्लस याची डिस्प्लेसमेंट काय येईल रे बेटा? याचं काय येईल? आपल्याला काय करावं लागतं? 1/2 करावं लागतं. काय करावं लागतं बेटा? 1/2 इंटू कुठनं? इथं 100 होता, इथनं किती होता? 50. मग आपण याला करणार आहोत 100 + 50 इंटू ही डिस्प्लेसमेंट किती बेटा? 10. अरे किती आहे? 10. बाळांनो तुम्हाला करता येईल का रे? अरे सॉल्व करता येईल का? करा बरं सॉल्व पटकन. हा 6x² - 4x + 3 न्यूटन acts on a body of mass 0.75 meter, kg and displacement it from x is equals to 2 meter
2x is equals to 5 meter. The work done by the force is काय म्हणतो बाळा? कसं कसं दोन इक्वेशनची मधली टर्म ते 6x² - 4x + 3 ला स्प्लिट करून दोन इक्वेशन तयार होते ना. एकला इज इक्वल्स टू 2n आणि इज इक्वल टू 5n. तुला काय वाटतं ते कर बाळा, काहीच हरकत नाही. क्वेश्चन लिहून झाला की सॉल्व करा. थांब चालू आहे का? चालू होतं ते? नाही थांब, पॉज करून टाक. का क्वेश्चन काय दिलाय बेटा? अ फोर्स दिला बेटा तुम्हाला. F is equals to 6x² - 4x + 3 न्यूटन एवढा फोर्स त्यांनी दिलाय. ऍक्ट ऑन अ बॉडी ऑफ मास, बॉडीचा मास पण दिलाय बेटा तुम्हाला 0.75 kg. अँड डिस्प्लेसमेंट, आपल्याला डिस्प्लेसमेंट पण दिले बेटा, जिला मी x1 म्हणतो 2 मीटर आणि x2 दिलाय बाळांनो त्यांनी आपल्याला 5 मीटर. वर्क डन काढायचं आहे फोर्सने. मी एक फॉर्म्युला लिहिला बेटा, W इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ Fx dx. अरे लिहिला का? इंटिग्रेशन करायचं. मग F दिलाय तुम्हाला, तर W इज इक्वल्स टू काय करा? इंटिग्रेशन. याला लिमिट द्या बेटा 2 to 5. अरे मी काय लिमिट दिली? 2 to 5. आणि F काय रे बाळांनो माझा? 6x² - 4x + 3 एवढा फोर्स आहे का? अरे आहे का? याला dx लिहून टाका. dx केल्यामुळे काय होईल? सेपरेट इंटिग्रेशन. 6x² आहे त्याचं इंटिग्रेशन W इज इक्वल्स टू एक ब्रॅकेट, मी सगळ्यांचं इंटिग्रेशन काढतोय. लिमिट दिली आहे 2 to 5. अरे दिली का? 6x² चं इंटिग्रेशन काय होतं बेटा? 6x 2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1. अरे येत आहे का? मायनस 4 ॲज इट इज x काय येईल? 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1 प्लस 3 चं इंटिग्रेशन काय येईल बेटा? 3x. अरे काय येईल बेटा? अरे येईल का? बघा जर बेसिकली याला सिम्प्लिफाय केलं तर 2 5 बोला 6x³ डिवायडेड बाय 3 3 2 6 मायनस इथे काय येतं बेटा? 4x² डिवायडेड बाय 2 2 2 4 प्लस इथे काय येतं बेटा? 3x. अरे काय येत आहे? 3x. याला थोडस हे करा 2 to 5. इथे काय उरतं बेटा? 2x³ मायनस 2x² प्लस 3x. माझ्याकडे लिमिट आहे, अप्पर लिमिट आहे 5, लोअर लिमिट आहे 2. मग 5 जर पुट केलं तर माझं काय होतं बेटा? W इज इक्वल्स टू बोला बरं सगळ्यांनी. इथे काय करायचं बाळांनो? हे बघा 5 जर पुट केलं तर x जागेवर 5 पुट करायचं म्हणजे 2 into इथे काय येईल बेटा? 5³ मायनस 2 into इथे काय येतं बेटा? 2 into 5² प्लस 3 into 5. बाळांनो समजतंय का? जिथे जिथे x होता तिथे मी काय पुट केलं बेटा? अप्पर लिमिटचा नंबर म्हणजे 5 मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो ना, मग लोअर लिमिटचा नंबर 2 पुट करायचा आहे म्हणजे 2 into 2³ मायनस इथे काय येईल बेटा? 2 into इथे काय येईल रे बेटा? अरे बोला 2² प्लस 3 into 2
अरे काय येईल लास्टला 3 इंटू 2 कॅल्क्युलेशन करणं सिंपल आहे बाळांनो. इथे बघा बरं 2 इंटू 5 चा क्यूब काय तो 125 मायनस 2 इंटू 25 2 इंटू 25 प्लस 15. अरे बाळांनो समजतंय का मायनस इथे 2 इंटू 8 मायनस 2 इंटू 4 प्लस 3 2 6. याला सिम्प्लिफाय करा 250 मायनस 50 प्लस 15. अरे समजतंय का मायनस इथे काय होतं बेटा 16 मायनस 8 प्लस 6. करा बरं याला सिम्प्लिफाय. आन्सर काय होते बाळांनो बोला. 250 मधनं 50 गेला 250 मायनस इकडे बघा 16 मधनं 8 गेला किती उरतात 8. अरे किती उरतात 8 प्लस 6 14 म्हणजे 201 जूल. काय तर बेटा आन्सर 201 जूल. अरे समजतंय का कळतंय का चलो लिख लो. हे बंद करून टाकते.